सोलापुरात कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक झाले। या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 4 पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला। या मोर्चात महिला कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले। नाशिकमधील धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी थेट मराठवाड्याहून शेकडो लोक गंगापूर धरणावर दाखल झाले। परभणी आणि परिसरातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी तब्बल 50 वाहनांमधून येत गंगापूर धरण गाठलं आणि आंदोलन केलं। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे 2 तुकडे झाले असते, असं खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। आरोपीने पीडितेला सिगरेटचे चटके देऊन तिचं मुंडन करत अत्याचार केले। या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गणेश कुंबरेला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले। शिर्डीतील साई दरबारी देशासह परदेशी भाविकही हजेरी लावतात। जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया, रशिया, चेक आणि डेन्मार्क या देशांमधील 52 नागरिकांनी साई दरबारी साई समाधीचं दर्शन घेतलं। संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी परदेशी पाहुण्यांचा सत्कार केला आणि यानंतर या साई भक्तांनी साई प्रसादालयात भेट देऊन प्रसादाचा लाभ घेतला। मालेगाव चित्रपटगृहात फटाक्यांची आतिषबाजी करणं 4 महागात पडले। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन फटाके वाजवणाऱ्या विरुद्ध छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता। अखेर या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। उत्साहापोटी चित्रपटगृहात फटाके वाजवणं या 4घांना चांगलंच महागात पडलं असून त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। कार्तिक एकादशीचा सोहळा 3 दिवसांवरती येऊन ठेपला असून पंढरपुरात 2 लाखांच्या आसपास भाविक दाखल झालेत। विठ्ठलाची पथस्पर्श दर्शन रांग आता गोपाळपूर रोडवर जाऊन पोहोचली। भाविकांना सहज आणि सुलभरित्या दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीकडून दर्शन रांगेत कूलर, फॅन, मॅट मंडपाची व्यवस्था करण्यात आली। कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेवरून मराठा समाजातच 2 गट पडलेत। आज पंढरपूर तहसील कार्यालयाच्या दारात झालेल्या बैठकीत दोन्ही गट आमने-सामने आले। दोन्ही गटांमध्ये चांगलीच हमरीत उभी झाली। तहसील कार्यालयाच्या दारात संपूर्ण शहरासमोर मराठा समाजाच्या फुटीचं प्रदर्शन घडलं। कोल्हापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा आमने-सामने आले। तर ऊस आंदोलनात राजाराम कांबळे या शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला। या प्रकरणाची चौकशी करण्याची सदाभाऊ खोत यांनी मागणी केली। बहुजनाच्या मुलांना हात लावाल तर याद राखा म्हणत खोतांनी इशारा दिला। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू झाला आहे। दिवाळीनिमित्त 12 दिवसांपासून लिलाव बंद होते। लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल 3700 रुपये भाव मिळाला। कांद्याच्या भावात वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र आवक कमी होऊन देखील भाव जो आहे तो कमी मिळत असल्यानं शेतकरी हताश झाले। वाशिम जिल्ह्यातील खरीपाचं 1000 हेक्टरवरील तूर पीक पाण्याअभावी धोक्यात आलंय। जिल्ह्यात पावसाची मोठी तूट असल्यानं नदी, नाले आणि विहिरी या कोरड्या पडलेल्या आहेत। त्यामुळे ऐन बहारात असलेल्या तूर पिकाला पाणी देता येत नसल्यानं तुरीच्या उत्पादनात मोठी घट होऊन उत्पादन खर्चही निघणार नसल्यानं शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीन भर पडणार आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे हिवाळ्यापासूनच शहर परिसरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्यात येणार आहे। सध्या 45 वसाहतींना 80 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। भंडारा जिल्हा धान उत्पादक म्हणून ओळखला जातो, पण अद्यापही जिल्ह्यातील धान खरेदी सुरू झालेली नाही। दरम्यान प्रशासनाच्या चुकीमुळे धान खरेदी रखडली असल्याचा आरोप स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला। पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल। दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे। राज्यात रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 53.97 लाख हेक्टर इतकं आहे आणि त्यापैकी 13 नोव्हेंबर अखेर 14,84,000 हेक्टरवर सुमारे 28% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीच्या पेरण्या अद्यापही 50% आत असल्याचं चित्र आहे। दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक वाढली असून परराज्यातून 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आणि त्यामुळे फ्लॉवर, वांगी आणि कोबी या फळभाज्या ज्या आहेत त्या पालेभाज्यांच्या दरात घट झालेली आहे। लसूण आणि काकडीच्या दरात वाढ झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली।
सरकारने बासमती तांदळाच्या निर्यातीचे दर $1200 कमी करून $950 आणलेत. परिणामी यंदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बासमतीच्या सर्व प्रकारांचे दर पुढील हंगामात तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारने यावर्षी संपूर्णपणे बंदी आणल्यामुळे नॉन बासमती तांदळाचे दर स्थानिक पातळीवर टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. थंडीच्या दिवसात अंड्यांची मागणी वाढताना दिसते आहे. मात्र यावर्षी नवरात्रीपासून धीमे धीमे थंडीची चाहूल लागताच अंड्यांच्या दराने भरारी घेत सरळ डझन मागे ₹20 मुसंडी मारली आहे. कोंबड्यांचं खाद्य असलेल्या मका आणि सोयाबीनचा दर वाढल्यानं कुक्कुटपालनाचा खर्च वाढल्यानं पोल्ट्री धारकांनी अंड्यांच्या दरात वाढ केली आहे. बीडच्या माजलगाव मोंढ्यातून सोयाबीनचे 36 कट्टे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री दुकानातून 50 किलो वजनाचे 35 कट्टे चोरीला गेले असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावर्षी धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20% कमी पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे जास्त पाणी लागणाऱ्या गव्हासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवली असून भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. आणि धुळे जिल्ह्यात सध्या फुलकोबी, मेथी, पोकळा या कमी पाणी लागणाऱ्या भाजीपाल्यांची शेतकऱ्यांकडून लावणी केली जाते. बीडच्या बनसारोळा गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस परिषद पार पडली. यावेळी ऊसाला 4000 भाव द्यावा आणि कुठल्याही वजन काट्यावर ऊस मोजून आणण्याची परवानगी कारखान्यानं द्यावी, अन्यथा मोठं ऊस आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. लिंगायत समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या बीडच्या श्री क्षेत्र कपिलधार इथे कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेत शासकीय महापूजा राजकीय नेत्यांच्या हस्ते नको अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. अशातच कार्तिक यात्रेची शासकीय महापूजा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मंदिर व्यवस्थापन समितीला निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर गावी आलेले विद्यार्थी आणि चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघालेत आणि त्यामुळे सातारा एसटी स्टँडवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. 2 ते 2.5 तास रांगेत उभं राहिल्यानंतरच पुढील प्रवासाचं तिकीट मिळत असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. नाताळसाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर आणखी 10 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. यातील 5 गाड्या मुंबईहून सुटणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल मंगरुळ जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनल, लोकमान्य टिळक टर्मिनल करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनल या विशेष साप्ताहिक गाड्या मुंबईतून नियोजित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. राज्यात उच्च न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते. सद्यस्थितीत तब्बल 51,79,000हून अधिक दिवाणी आणि फौजदारी प्रकरणं प्रलंबित आहेत. विविध कारणांमुळे न्यायव्यवस्थेवर खटल्याचा ताण प्रचंड वाढला आणि त्यामुळे सामान्य माणसाला न्यायासाठी वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागते. छगन भुजबळांना भाजपच्या वरिष्ठांनी ते जामिनावरती आहेत याची जाणीव करून दिली असेल म्हणूनच ते अशी वक्तव्य सध्या करतात असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले. सर्वांनी संयम ठेवा, कोणाला तरी जातीय दंगली घडवायच्या आहेत असं देखील भास्कर जाधव म्हणाले. भंडारा शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण शहरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले. भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक मुहूर्त हुकलेले असतानाच शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंनी एक वक्तव्य केलं. देवाने चमत्कार केला तर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, मात्र माझ्या बाबतीत कदाचित पांडुरंगाला कोडं पडलं असावं. रुक्मिणी मातेने पांडुरंगाचे कोडे सोडवले तर मी मंत्री होईल असं विधान भरत गोगावलेंनी केलंय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बैलगाड्यासारखी झाली आहे. कोणताही बैल आणा पण बारी बसवा अशी परिस्थिती राजकारणाची झाली असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हेंनी केले. जोपर्यंत विकासाचा गाडा नंबरात बसत नाही तोपर्यंत बारी बसली असं म्हणता येणार नाही अशा शब्दात खासदार कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला. येत्या 12 डिसेंबरला नागपूरमध्ये शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या निमित्तानं आमदार रोहित पवारांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. शरद पवार यांचा वाढदिवस तसंच आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. शासन आपल्या दारीचं नाटक सरकारने बंद करावं असा घणाघात आमदार रोहित पवारांनी केला. 3 डिसेंबरला परळीत होणाऱ्या कार्यक्रमावरून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. तर शेतकऱ्यांसमोर अडचणी असताना कृषी मंत्री कुठे आहेत हे कोणालाच माहिती नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आमदार योगेश कदम यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी 3 संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये निष्कारण वाद चिघळवला जातोय। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य करावीत असं सुषमा अंधारेंनी म्हटलं। राज्यात मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। संभाजीनगरमध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे। धनगर बांधवांनी मेंढ्यांसह हे आंदोलन सुरू केलंय। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा ही प्रमुख मागणी आहे। जालन्यात 1 डिसेंबरला होणाऱ्या मनोज जरांगेंच्या सभेत धनगर समाजही सहभागी होणार आहे। जरांगे पाटील यांची ही सभा शहरातील आझाद मैदानावरती होणार असून दरेगावमध्ये मराठा समाज आणि धनगर समाजाने मिळून जनजागृती रॅली काढली। दोन्ही समाजांची मागणी रास्त असल्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या सभेत सहभागी होणार असल्याचं धनगर बांधवांनी म्हटलंय। सातारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतो आणि या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ विभागीय वन विभाग कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथं वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले। काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढलेले होते आणि या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। हाँ हॅलो, पण हे जगदंबा भांडार आहे तरी कुठे? धरुनिया तुझा। अरे यंदा 100व्या वर्षाची पूजा आहे आपली, म्हणूनच रत्नजडीत सोन्याची मूर्ती बनवून घेतली होती मी। पण आजोबांचा हट्ट, मूर्ती मातीची पारंपरिकच हवी। पण मूर्तिकार आहे तरी कोण? आजपासून रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाहवर। मी म्हटलं 75 वर होशील आउट, पण फॅमिलीची सिक्युरिटी आय डाऊट। तो म्हणाला टर्म प्लॅन आहे, फॅमिली सिक्युअर राहील अनेक वर्ष, शंकाच नाही। आता ह्यांचं फ्युचर सिक्योर नाही पण तुमचं होईल। टाटा AI ने रहा प्रत्येक वेळेसाठी तयार। अब मॉर्निंग की ताकत हर वक्त, ये है काउ मिल्क से बना दानेदार घी। गुड मॉर्निंग दानेदार घी बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी। सुरुवातीला ना माझ्या स्कोर बोर्डवर एवढे रन होते आणि एवढेच लोक या स्टेडियम मध्ये। मग काय मेहनत केली आणि अशा प्रकारे मी सौरवचा झालो। जेव्हा तुम्ही अपेक्षांवर खरे उतरता तेव्हा सगळ्यांचा ट्रस्ट जिंकणे पॉसिबल आहे आणि ह्याच ट्रस्टने बनते बंधन। जशी बंधन बँक, तुमचं भलं सगळ्यांची भलाई। यू पाइनएप्पल कोण टाकतं पिझ्झावर यार? पिन कोण टाकतं छोट्या पेमेंट साठी यार? No PIN for small payments on PhonePe UPI Lite. मोफत RTGS, NFT तसंच मोबाईल ॲपद्वारे सर्व प्रकारचं बुकिंग, QR कोड, मनी ट्रान्सफर 9 राज्यात 103 शाखांसह श्री रेणुका माता मल्टीस्टेट। आजच भेट द्या। Make you move, babe. Show it off your way. If you vibe with my tribe, then maybe we'll go on. You're putting on your campus. Nobody else can catch us. Move with swag, make it flex. Get your groove on, come on. Make you move, babe. Show it off your way. Move with swag, make it flex. Get your campus groove on. You're putting on your campus. Nobody else can catch us. गौरी जयदीपच्या पुनर्जन्माची कथा। 2 निरागस जीवांचा अंत झाला आई। माझ्या जयदीप गौरीवर झालेल्या अन्यायाची आग अजून गरजती माझ्या मनात। आता जाग अंबे जाग। आजपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर। आणि आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरची कपलिंग तुटली आणि त्यामुळे गॅसने भरलेला टँकर महामार्गावर पडला असून गॅस गळती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। टँकर हटवण्यासाठी काही काळ महामार्ग बंद करावा लागणार आहे। वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे।
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असताना वैतरणा नदीत बोट उलटून अपघात झाला. पालघरच्या वाढीव गावाजवळ ही घटना घडली असून 20 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, तर एक कामगार अजूनही बेपत्ता आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.